गणपती बाप्पा मूर्ती गायकवाड भारत माता की नंदूजी एका फटक्यात एका फटक्यात जय श्रीराम किशोर किशोर कुठे गेला भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आप किधर रह गए कच्ची वाले पुढे गेले या सर्व युतीमधील असणारे या भागातील लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं आणि त्यांना मतदान करून बलाढ्य मताने पुन्हा एकदा त्या नवीन संसदेमध्ये त्यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपण मतदान करण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे हे विनंती करायला मिळते आलं। आज या सर्व भागांमध्ये असणारा प्रत्येक जणाच्या मनामध्ये आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे की नाही जोरात जोडून सांगा आपण सर्वजण त्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत याची मला पूर्ण खात्री आहे। पुन्हा एकदा संदीप माळी असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी लोढा हेरिटेज असेल नवनीत नगर असतील त्या सर्व भागातील असणारा प्रत्येकाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असू एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धुमधडाका लागलेला आहे आज देखील आपल्या शुभस्ते उद्घाटन झालेलं काय सांगायचं आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये जनसामान्यांचे सरकार असल्यामुळे सर्व ठिकाणी विकासाच्या कामांना गती देण्याचं काम केलं जात आहे। याही भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून काही समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी इथल्या असणाऱ्या पाण्याची समस्या यासाठी सुद्धा अमृतच्या माध्यमातून इथे असणाऱ्या टाक्यांचं काम सर्व ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यामुळे लवकरच इथली असणारी पाण्याची समस्यासुद्धा दूर होईल। इथल्या असणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं। इथले असणारे रस्ते हे चांगले झाले पाहिजे काँक्रिटीकरणातील झाले पाहिजे अशी मागणी या भागातील असणाऱ्या रवीनाताई असतील संदीपजी असतील त्यांची वारंवार होती। या भागामध्ये रस्त्यांचं जाळंसुद्धा काँक्रिटीकरणामध्ये करण्याचं काम झालेलं आहे। आपल्याला माहीत आहे मानपाडा रोडसुद्धा काँक्रिटीकरणातून होतो आहे। काँक्रिटीकरणातून त्याला जोडणारे सर्व रस्ते हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत। त्यामुळे सर्व भागामध्ये या भागातील नागरिकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांना या कामांमुळे एक चांगला दिलासा मिळेल।